नमस्कार, माझं नाव गिरीश. मी आज आलोय कल्याण तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा मांजरले स्कूलमध्ये. 2025 मध्ये झालेल्या राज्यस्तरीय हॅकथॉन स्पर्धेमध्ये या शाळेतील विद्यार्थ्यांचं 5वं क्रमांक आलं होतं. तर चला आपण जाणून घेऊ यांचा अनुभव त्यांच्या शब्दांमध्ये. हॅलो, हाय, कशात तुम्ही सगळे? मजेदार. तर मला तुम्ही सांगा, हा तुम्ही प्रोजेक्ट कसा बनवला आणि ही आयडिया तुम्हाला कशी सुचली? आम्ही हा प्रोजेक्ट बनवण्यासाठी डिझाईन थिंकिंग या पद्धतीचा वापर केला. आमची समस्या अशी आहे की काही दिवसापूर्वी आमच्या क्रीडा स्पर्धा झाल्या. यामध्ये मुलांना ग्राउंड टाकायला सांगितले. काही मुलं तयार होत नव्हते. तर मुलं म्हणत होती की आमच्या त्वचेला त्रास होतो. काही मुलं म्हणत होती आमचे कपडे घाण होतात. काही मुलं म्हणतात आमच्या नाका तोंडात चुना पावडर जाते. उपाय म्हणून आम्ही हा मैदानातली यंत्र बनवला आहे. तर मला आता सांगा, तुम्ही जो हा प्रकल्प बनवलाय तो कसा कार्य करतो? आमचं असं कार्य करतो की याच्यातली आपण टाकली की ते गाठून जाते. त्याच्यात बॅटरीचा कनेक्शन उनोबोर्डचे झाले व उनोबोर्डचं कनेक्शन सर्व मोटरच्या. आता उनोबोर्ड असं काम करतो की तो सर्व मोटरला आणतो की तू उघड. उनोबोर्ड बंद केल्यावर सर्व मोटर सुद्धा बंद होते व तुझ्यावर लागलेला कचरा सुद्धा बंद होतो व राखाडी पडणे बंद होतो. त्याचे फायदे असे आहेत की वाकायचा त्रास होत नाही व त्वचेचा त्रास होत नाही व कपडे घाण होत नाही आणि जलदगतीने मैदान आपलं होतो. तुम्हाला या गोष्टींचा भविष्यात कसा फायदा होईल? आम्हाला भविष्यात जे सुद्धा समस्या येतील आम्ही त्यांना याच प्रकारे सोडवण्याचा प्रयत्न करू. जैसे आँखों की डिबिया में निंदिया और निंदिया में मीठा सा सपना और सपने में मिल जाए फरिश्ता सा कोई.